भावे गावे गीत शुद्ध करोडिया चित्त तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ पाव अनेकांचे कानी गुणदोष मनाने तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ पाव मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ पाव वेची जे वचन जेणे राहे समाधान तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ पाव गावले फार थोडा तरी परोपकार तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ पाव पांडुरंगा करू नमस्कार ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुम चालू पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुगे आज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा
नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, शिव भोळा चक्र शिव भाविकावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ भाव आहे देव तरी हा असलो हो पाव. प्रभू कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने सद्गुरु सेवा समिती आयोजित तसेच या ठिकाणी शिवशक्ती चॅरिटेबल ट्रस्ट आणि विभागीय संपूर्ण भाविकांच्या सहकार्याने संपन्न होणारा नाम सप्ताह आज 5वं वर्ष आहे. थोडीशी गंमत अशी आहे की या कोरोनाच्या काळामध्ये बरेचसे मोठे मोठे कार्यक्रम कमी झाले, परंतु यंदा दिवस वाढवले गेले. विठ्ठल खरं म्हणजे अडचणीच्या काळात आधी काही करून पाहिला हाच थोडाफार मार्ग. कारण महिन्याचे सप्ताह 7 दिवसावर आले, 7 दिवसाचे 3 दिवसावर आले, 3 दिवसाचे एका दिवसावर आले आता. आणि म्हणून निश्चित या ठिकाणी आयोजन करणारी जी मंडळी असतील, भाग्यवंत असतील, त्यांचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल. त्या अडचणीच्या काळामध्ये त्यांनी यंदा धारिष्ट केले की यंदा वाढवायचं सप्ताह. बघू काय करतो कोरोना. पहिला दिवस आहे आणि कायद्याचं बंधन आपल्याला पाळावं लागेल, कारण काही कायदा हा आपल्या हितासाठी असतो. आणि म्हणून आजारपणाचं थोडंसं वाढू लागले. 3री लाट आता म्हणजे संख्या निदान आकडे ते रोजचे दाखवतात. 20,000 आकडा गेला कालचा. आणि त्याच्यामुळे हा त्रास वाढत गेला तर सरकारला पण बंधनं आणावी लागतात. त्याच्यामुळे थोडीशी पथ्य आपल्याला अंतर ठेवून बसणं, मास्क लावणं, सॅनिटायझरचा वापर करणं, जे काही कायद्यात आहे ते आपण केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट 9च्या नंतर जमावबंदी आहे. त्याच्यामुळे 9च्या नंतर काहीच काय 9च्या पुढे 2 मिनिटं गेलं तरी याच्यावरती ॲक्शन घेऊ शकतात. चाकोरी साली जेव्हा कोरोना काळ नव्हता तेव्हा आमच्या मंडळावरती केस झालेली, त्याच्यातलं मी कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे अनुभव आले आमच्या. कायद्यातले अवघड असतं, त्याच्यामुळे आपण साधी माणसं आहे, वारकरी माणसं आहे. त्याच्यामुळे कायद्यामध्ये उद्या केसी बीसी एवढं कोणी भांडणी करणार आहे. त्याच्यामुळे आपलं पथ्य पाळणं, आपला टायमात चालू करणं. आणि जरी समजा नाही एखादा विषय राहिला तर आजचा उद्या सांगेल त्याला काय. असं पहिला दिवस आहे. आणि नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे सकळ मंगळी. कुठल्याही कार्याचा अभंग हा भगवंताच्या नावाने करावा. म्हणून आजचा अभंग हा उपदेश करणारा जरी असला तर या अभंगामध्ये विशेषपणे भगवंताच्या नामाचा आग्रह केलेला, निर्देश केलेला. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझं भावा आहे देव तरी हा सुलभ हो पाव. अतिशय गोड असा अभंग आहे, जो ऐकून का होईना सगळ्यांच्या म्हणजे पाठातला असा अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय कोणा एका व्यक्तीशी बोलतात, तर या अभंगामध्ये एकवचनी भाषा, तुझं म्हणजे तुला विठ्ठल. तुला देव व्हायचा आहे का, तुला देव हवाय का, असा प्रश्न आहे. तुझं भावा आहे देव, तुला देव व्हायचा आहे का किंवा देव हवाय का, असं दोन्ही प्रकारचा अर्थ घेत असतो. आणि त्याच्यासाठी हा सोपा उपाय आहे. आता ते सोपे उपाय भरपूर आहे.
पण गंमत अशी आहे की देवाच्या प्राप्तीचा सुलभ उपाय किंवा सोपा उपाय कुणाला सांगावा? जी व्यक्ती कोण आहे समोर, तुकोबारायांच्या समोर व्यक्ती कोण आहे? त्या एका व्यक्तीशी बोलतायत ते एक व्यक्ती भाषा आहे, अवघ्यामध्ये पूर्ण भाषा आहे ना. मस्तक ठेंगणा करी संतांच्या तर वेची देव प्रत्येक चरणातली भाषा ही एकच भाषा आहे. तुम्हा म्हटलं असतं तर मग अनेक विठ्ठल समाजातला कुठला तरी एक वर्ग किंवा एक व्यक्ती तुकोबारायांनी निवडलेली आहे आणि त्या व्यक्तीशी महाराज बोलतात. आपल्याला पहिल्यांदा ही व्यक्ती शोधायची की असं ज्याला देव हवा आहे असं कोणाशी बोलावं आपण? विठ्ठल अनादी कालापासून वेदाची निर्मिती कधी झाली मला सांगता येणार नाही, कारण त्याचा असं निश्चित कालावधी इतिहासात नाही. आपली वेद प्राचीन वाङ्मय म्हटलं की वेद, आणि आपल्याला आधार वाचा बोलू वेदनी ती करुसन ती केले ते. वेदाचा आधार जर घेतला तर वेदापासून देव ही संकल्पना आपल्या पुढे आलेली आहे. ओम नमो जी अध्याय वेद प्रतिपाद्य, वेदाने सांगितलं त्या दिवसापासून आपण देव आहे हे मानायला लागलो. त्याच्या अगोदर ते होता की नाही कोणी पाहिजे. पण एकंदरीत जगतामध्ये ज्या अर्थी देवाच्या प्राप्तीचा उपाय अनुभवामध्ये आलाय त्या अर्थी महाराज ज्याच्याशी बोलतायत ना त्याची निवड करताना आपल्याला पहिल्यांदा विचार करावा लागेल की समाजामध्ये फक्त माणसापुरतं बोलू आपण, बाकीच्या प्राण्यांचा विचार कशाला करायचा? कारण शब्द, वाङ्मय, भाषा, संवाद, वाद हे माणसाशीच केले जातात. विठ्ठल मनुष्य प्राण्यामध्ये जर आज आपण सर्वे केला तर जगतामध्ये देवाला न मानणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्याला गीतेच्या भाषेमध्ये आसुरी संपत्तीमध्ये 16 अध्यायामध्ये असत्यम अप्रतिष्ठम ते जगद आहू आणि श्रवण, हा जो आसुरी प्रवृत्तीचा जो समाज आहे त्यांचं म्हणणं आहे की हे खोटं आहे. काय खोटं आहे? तुम्ही म्हणतात देव आहे तर खोटं आहे. जगतामध्ये देव नाही, असत्यम ते तुम्ही म्हणतात ते खोटं आहे. जगत आहू आणि श्रवण, जगतामध्ये देव नाही. जगाला न मानणारा एक वर्ग आजही आहे, त्याही काळात होता आणि याच्या पुढे राहणार आहे. थोडस खेदाने म्हणावं लागेल की जगतामध्ये पंथ म्हणा किंवा धर्म म्हणा अनेक आहेत. मुस्लिम धर्म आहे, ख्रिश्चन धर्म आहे, पारसी धर्म आहे किंवा अनेक अजून काही बौद्ध धर्म अनेक. खेदाने म्हणावं लागेल की आपल्या हिंदू धर्मामध्ये देवाला न मानणारी जास्त आहेत. आपापल्या पद्धतीने त्यांच्या धर्मात त्यांनी तो देव निर्देश केला. मग तो मुसलमानांचा अल्लाह असेल किंवा ज्याचा तो असेल, त्यांची संख्या म्हणजे 100% जवळ आहे की ते तत्वाला मानतात की आमचं, ते म्हणतात आमचा देव आहे. फक्त आपल्यातच गडबड झाली की आमचा देव नाही म्हणणार संख्या जास्त. आता गंमत असे की ते देव मानतच नाही, ज्याला देव मानलेच नाही त्याला आपण तुम्हाला देव हवाय का असं म्हणू शकतो का? कारणच नाही ना. हृदयावे श्वासी त्यास बोध नाही. हृदयावे श्वासी त्यास बोध नाही. ज्यांचा या गोष्टीवरती विश्वासच नाही. गीतेमध्ये सुद्धा 18व्या अध्यायामध्ये अर्जुनाला भगवंतरी हे सांगितले की अर्जुना हे शास्त्र चांगलं आहे पण तू सांगावं कोणाला? इरंते ना तपस्का ये ना भक्ता एकदा. जो तपस्वी नाही, जो भक्त नाही, जो गुरुसेवक नाही, ज्याला शास्त्र मान्य नाही त्यांना हे सांगू नये. काय आपण सुद्धा आहे ना परमार्थ म्हणा, कीर्तनाची परंपरा श्रेष्ठ आहे कीर्तन, पण कधी कधी चुकीच्या लोकांपुढे कीर्तन विषय मांडला की देवाचा अपमान होतो. म्हणून एक प्रमाण आलंय तुकोबारांचं, भरल्या बाजारात कथा येतो नावडी पंढरी नाथा, कुठेही कीर्तन करावं असं नाही बरं का. आता आपण कुठेही करतो त्याला इलाज नाही. आपल्या धर्माचा, आपल्या आराध्य दैवताचा अपमान होत असेल तर अशा ठिकाणी सांगू नये. आणि म्हणून या ठिकाणी जो देवाला मानत नाही ना
त्याला देव आहे की नाही याच्यासाठी वाद आहे, तो संवाद आहे. मग त्याच्यासाठी एक वेगळं कीर्तन करावं लागेल. आजच्या अभंगाची ती भूमिका नाही, कारण आज आपल्याला वेळ वाचवायचा आहे. त्याच्यामुळे जगतामध्ये देव आहे का नाही हे सिद्ध करण्यासाठी 2 तास तरी आपल्याला चर्चा करावी लागेल. आणि म्हणून या अभंगाची भूमिका ती नाही. या अभंगामध्ये जो देव मानत नाही ना, मरू दे त्याला, काय त्याचा विषय सोडून देऊ. आजचा अभंग हा दुसऱ्या लोकांसाठी आहे. दुसरा वर्ग आहे की तो देव मानतो, तो म्हणतो देव असेल, देव असेल, मला त्याची गरज नाही. आज देव दिजन वाम्योस्ती गोन्योस्ती सदृश्य हा, मी या जगतामध्ये सगळ्यात श्रेष्ठ आहे, मी बलवान आहे, मी अहम आहे, इदमध्यम मिळाला तो, मी हे केलं, मी ते केलं, मी हे. मला आठवतो शब्द कुणाचा, गुरुवर्य मनसुख बाबांचा, याव करेगा त्याव करेगा, विठाला सांगायचं म्हणजे याव करेगा त्याव करेगा, फार मोठा आवडता होते. सांगायचा मुद्दा असा आहे की स्वतःच्या कर्तृत्वावर किंवा स्वतःचा अहंकार एवढा की रावण हिरण्यकशिपू या वर्गातले, रावण सुद्धा भक्त होता. हिरण्यकशिपू तपश्चर्या करत होता म्हणजे भक्त होता तो. ज्या अर्थी त्याने तपश्चर्या केली म्हणजे तो नास्तिक 100% नव्हता, फक्त तो अहंकारी होता. आणि म्हणून एक वर्ग असा आहे की तो देव मानत नाही, एक वर्ग असा आहे की त्याला देवाची गरज नाही. या दोन्ही वर्गासाठी आजचा अभंग नाही. तिसरा एक वर्ग असा तयार होतो, आणि या संसारा उठावे, एक देवत्व निघावा तेने विलंगी वा सुखद होईल. हे साध्य आणि या ओळगा शाळा बरीच प्रमाण आहे की संतांनी समाजाला शास्त्र पुढे सांगितलं की बाबा रे, मनुष्य रूपाने जन्माला आलेला जो प्राणी आहे त्याला भगवंताने दिले इंद्रिय हात पाय भगवंताने आपल्याला सगळं काही दिलेलं आहे. देवेदिला देव भजना गोबटा बरेच प्रमाण आहे. आणि म्हणून साधू संतांनी आपल्या पुढे शास्त्राचा विचार मांडला की बाबा रे, जीवाचं कल्याण भगवंताच्या प्राप्तीमध्ये आपला तो एक देवतोरणी घ्यावा, ते विनंती वा सुख होईल. आणि म्हणून ज्याला सुख आहे त्याला सुखाच्या भाषेत सांगितलं, ज्याला देव आहे त्याला देवाच्या भाषेत सांगितलं. ज्याची जी अपेक्षा आहे त्याला त्या त्या भाषेतून सांगायचा प्रयत्न केला. पण जीवाला एकच सांगितलं की बाबा, देवाशिवाय तुला सुख नाही किंवा देवाशिवाय तुला उद्धार नाही. समाजातून एक असा वर्ग तयार होतो की ज्याला कदाचित शास्त्र कळत नाही. तुम्हाला तुम्ही शास्त्र कधी करणार आहे? हो, अवघड सोपं आहे का? हा, तेवढं सोपं नाही का? आणि म्हणून जो अज्ञानी वर्ग आहे, साधा वर्ग आहे, त्याला समाजापुढे म्हणजे असे विषय येत असतात. आणि काही लक्षात घ्या, एखादं प्रबोधन आलेलं आता तुम्ही पहा, एक सर्वे पाहता सध्याचा. आता समजा कायद्याचं बंधन आहे किंवा जे जे काही गोष्टी आहेत ना, तर हे जर सांगितलं तर सर्वसामान्य लोक आहेत ना, ते निश्चित पाळतात. सर्वसामान्य समज असतो ना, त्याला त्यातलं ज्ञान नसतं. बाबा कोरोना म्हणजे काहीतरी आजारपण आहे, आपल्याला त्रास आहे, म्हणून जो सर्वसामान्य समज आज जास्ती म्हणजे पथ्य पाळण्याचा ऐकतो तो, पण ऐकत नाही कोण, जाती शान आहे तो.
विठाला राजकारण नाही, पण काही नेते छाती फुटून आहे त्या कोण काय नाही, मी मास्क लावणार नाही. आता कुटुंब आता 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 आलं नुसतं विठाला सांगायचं बोलत असं समाजामध्ये असं एक कोणी असतो स्वतःला शाळी समजतो. आता मी नाव घेत नाही कोणाचं, पण नंतर काय ते भेटा कुठल्या कोणाचं नाव मी सांगेन तुम्हाला विठाला. अरे हो, समाजामध्ये असा एक वर्ग तयार झाला याने संतांच्या वक्तव्यावर विश्वास ठेवला. ज्या ती संत सांगतात त्या ती कराय. अरे हो, आपल्याला सुख हवं असेल, आपला उद्धार व्हावा किंवा मनुष्य जन्माचं सार्थक व्हावं, काय तुका बरे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील. अरे म्हणून त्यांच्या ठिकाणी एक वृत्ती जागृत झाली. त्याची इच्छा आहे की आपण पण परमार्थ करावा आणि आपण पण देवाची प्राप्ती करून घ्यावी. विठ्ठल असा जो समाज आहे की जो भक्ती थोडक्यामध्ये भगवंताकडे येऊ पाहतो, मग त्यांनी विचार केला की आपल्याला जर देव हवा असेल किंवा देव व्हायचा असेल, देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपण काय करावं लागेल. पाहिली पुराणे थोडं शास्त्र पाहिलं. शास्त्र हे स्वतःच्या मात्राने मनोमार्गे गेला तो येथे मुक्तला. शास्त्र हे समजून घ्यावं लागतं. घ्याच लोकले पुराणे नाश केला समजल्या. मग आपल्याला शास्त्र जाणून घ्यायचं असेल तर संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देते बाई. मग अशा वर्गाचा एक प्रतिनिधी आपण तयार करू. विठ्ठल त्या वर्गाचा एक प्रतिनिधी अभंगामध्ये बोलणारा कोणतरी त्यांचा एक त्यांचा एक पुढारी समाजामध्ये अनेक लोक तयार झाले. आपण देवाच्या प्राप्तीसाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यांच्या आमच्यात चर्चा झाली, पण त्यांचं मत एकमत होईना. मग त्याचं मत कोण जाणकार आपलं वासात लग्नी आहे शाली असं म्हणतो तसा कोणतरी असेल, किंवा आपल्या एखादा कीर्तन करतो छोटासा तुकोबाराकडे आलेलं आहे. आणि तुकोबाराशी बोलतोय की महाराज तुम्ही म्हणता जगतामध्ये देव आहे, आम्हाला हे मान्य आहे. आता एक वर्ग असा आहे की देव न लगे साठवले जे रुजले जागे असा वर्ग आहे. त्यांच्याशी आम्हाला काय बोलायचं नाही. मग आमचा तुमच्यावरती विश्वास आहे, आम्हालाही देव हवा आहे किंवा आम्हाला देव व्हायचा आहे. तुम्ही म्हणता देव होता येतं, तुम्ही म्हणता देव मिळतो भेटतो, ती भाषा असेल. पण जर आम्हाला देव व्हायचा असेल किंवा मला देव व्हायचा असेल किंवा देव हवा असेल तर मी काय करू. तुकोबारा म्हणले बाबा साधनेशिवाय भगवंत प्राप्त होत नाही. विठ्ठल ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं एक भजन आहे. घरी मरिलाई भाव देवा मला पाव देव आशा पावायचा सांगतो. तपेविना दैवत तिथला माऊली म्हणतात की तपाशिवाय देव भेटत नाही. तपेविना दैवत दिल्याविना प्राप्त गुजेविना हित कोण सांगे. आणि तपश्चर्या केल्यानंतर देव भेटतो. तपाचे सामर्थ्य तपिनेला अमुप चिरंजीवन कल्प वैकुंठी नांदे. तपबल रचई सृष्टी विधाता. गोस्वामी तुळशीदासजी सांगतात की तपाच्या बळाने या सृष्टीची रचना ब्रह्मदेवाने केली. कथा मोठी भागवतामध्ये. ब्रह्मदेवाला पूर्वी काय म्हणजे जमत होतं, मग ईश्वराने ओळखते आणि सृष्टी करू न शके. मग ब्रह्मदेवाला परमात्म्याने निर्देश दिला की तपह 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 तू तपश्चर्या कर. मग ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली. 4 दिशेला पाहिलं तर 4 मुख फुटली. आणि मग ब्रह्मदेवाच्या कंठातून पहिल्यांदा शब्द ब्रह्म म्हणजे शब्द प्रगट झाला. आपण त्याला बोलतो ना वाणी, ती वाणी पहिल्यांदा त्यांच्या कंठातून प्रगट झाली.
आणि तिथून सुरुवात आहे शब्दाची. विठ्ठल वर्णन आले. मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की तपश्चर्या करावी लागेल तुला. मग त्यांनी विचारलं तपश्चर्या काय काय करावं लागेल. मग तपश्चर्याचे काही 2-3 दाखले दिले. कोणी तपश्चर्या केली, विश्वामित्राने केली, भगवान शंकराने केली, रावणाने केली, आपण केली. भगवती मातेचं एक नाव आहे अपर्णा. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. हिमालयाच्या पोटी जन्माला आलेली भगवंताची जे आहे अर्धांगिनी आहे पार्वती माता. तर तिथे एक नाव अपर्णा एक नाव पडलेलं. अपर्णा नाव का पडलं? कारण तिने भगवान शंकरांच्या प्राप्तीसाठी तपश्चर्या केली. आता ते पहिल्यांदा तपश्चर्या करताना एक टप्प्याने जायचं असतं. एकदम म्हणजे सुरुवातीला कडक म्हणजे थोडा अभ्यास करता काही दिवस पानं खाऊन तपश्चर्या केली. पण त्याच्यानंतर पानही न खाता तपश्चर्या केली म्हणून अपर्णा नाव पडलं. विठ्ठल मग कोण एका पायावरती उभा राहिला, कोण कसा आहे का, कोणी पाण्यात राहिलं, कोणी कसे राहिले. तपश्चर्या अनेकांनी केलेली आहे. याला विचारलं तुला जमेल का? तर म्हणला एकादशी धरतो पण 4 वेळा फराळ केला तरी पण मला एकादशी धरतो पण 4-5 वेळा फराळ. कारण खरं आहे आज तुम्ही बघा आधीच करा बरं का. एरवी तुम्ही आम्ही वारकरीला 2 किंवा 3 टाइम 2 टाइम किंवा 1 टाइम असते पण ठीक आहे. पण मला असं वाटतं एकादशीला 1 टाइम वाढतोच. एका दिवसाची एकादशी जर आपल्याला करता येत नाही तर इथं वर्षानुवर्ष आपल्याला जमल का? निराहारी राहून करणार. एका पायावर उभं राहायचं. आता 2 तासाचं कीर्तन जर 5 मिनिटं वाढलं तर ऐकणारे सगळे शिवाय जातात मनातल्या मनात. एक मंडळाला सूचना आहे. आता अलीकडे एक सोपं म्हणजे यांच्या सोयीचं आणि कायद्याच्या दृष्टिकोनातून जर तुम्हाला शक्य असेल तर 100 खुर्च्या घेऊन या. आणि खुर्चीत बसून कीर्तन ऐकणं काही दोष नाही. पूर्वी तर होता. आता सध्या कीर्तन ऐकणारा 80% समाज आहे ना हा इथं. मी सुद्धा इथं गेलो नाही बरं का. कीर्तन 2 तास उभ्याने करतो पण बसून 2 तास आहे तर मला शक्य होत नाही. लोक कसं आहे की आता पूर्वी पद्धत आहे ना म्हणून एखादा खुर्चीत बसला की त्याला असं कोणत्याही बोलते. आणि त्याच्यात एखादा कडक गो असला ना आल्या आता नवीन मुलं कीर्तन करतात. आमच्या ते कीर्तन करणे मुलगा होता. आल्या म्हणजे लोकांना म्हणते हो इथे बसा असे बसतात. मुलं काम पडतात लोक ऐकून बसते पण लोकांवरती दादागिरी. प्रभू तुम्ही महेशात ज्या मूर्ती श्रोत्याचा अधिकार मोठा आहे. मग सध्याचा श्रोता हा शारीरिक जर विचार केला तर बहुसंख्य लोकांना गुडघ्याचा त्रास आहे, बसता येत नाही, 2 तास बसता अवघड आहे. मग खुर्च्या ठेवल्या तर 2 कामं होतील. एक त्यांची सोय होईल आणि दुसरी गोष्ट खुर्ची असली की आपोआप अंतर तयार होतं. म्हणजे कायद्याचं बंधन लगेच येत नाही. तर आपल्या तुमच्याकडे की 2 तास आपल्याला बसणं होत नाही. तपश्चर्या अवघड आहे. योगासारखं साधन करू शकता का? योग भगवंताच्या प्राप्तीसाठी. योग म्हणजे थोडक्यामध्ये देवाशी जोडतो आपल्याला. योग साधना 100% चुकीची असं म्हणू नये. आपल्याला जमणार नाही हा भाग वेगळा. माऊलीचा योग आणि विधी म्हणते तो पुढचा. पण माऊली स्वतः योगी होते आणि हो योगाचा मार्ग श्रेष्ठ मार्ग आहे. पण गंमत असे की योगाच्या मार्गासाठी अधिकारीच असला अर्थ पाहिजे. अधिकार तैसा करू
एकच वय पा योगाच्या वाटा जे निघाले का सुवाटा त्या दुःखाची वाटा भागा आला. माऊली म्हणतो तो योगाच्या मार्गाने गेला त्याला दुःखाशिवाय दुसरं काहीच मिळणार नाही का. म्हणून आता जो तपश्चर्या करू शकत नाही तो योगही करू शकत नाही. यज्ञ करू शकतो का. यज्ञ काय लागतं त्याला. हे साधारण नाही कल्पना. आपण पोथी वाचतो ना ते पोथ्या वाचतात त्याच्यामध्ये यज्ञाची संकल्पना येत असते. काही कथामध्ये नामुक राजाने यज्ञ केला तर किती वर्ष केला म्हणजे 1000 वर्ष केला. मग त्याच्यात काही ओळ असतात. कसं की तो यज्ञ एवढा भव्य होता की हत्तीच्या सोडणी एवढी तुपाची धार 1000 वर्षभर का अखंड रात्रंदिवस म्हणजे सतत त्याच्यात तूप ओतलं जायचं त्या यज्ञ कुंडामध्ये. आता एवढं तूप जाळायचं म्हणजे त्याला बाकीचं धान्य ज्याला हैवद्रव्य म्हणतात पण त्यात काय धान्य आहेत काय वनस्पती आहेत काय अजून काय आहे. आता मला सांगा आज सुद्धा काही नाशिक भागामध्ये मी 1-2 यज्ञ पाहिले. आपला अर्धा तालुका विकला तरी होणार नाही. एखाद्या पोराने तूप मागितलं तर आई म्हणजे चुप. इथं थोडक्यामध्ये आपण एखाद्याचं कार्य असलं ना मग तूप मिळतं बरं का. आता साधारण म्हणजे आपल्याला म्हणजे तुपाचा थोडका जेवताना तूप असावं असं आरोग्यशास्त्र त्याला आहे की माणसाने गाईचं तूप खावं. बऱ्याच गोष्टी आता स्वतंत्र अभ्यास त्याचा आहे. पण गंमत असेल की तूप इच्छा असून सुद्धा आपल्याला खायला मिळत नाही तर जाळायला कुठलं हो. त्याच्यामुळे यज्ञासारखं विधान म्हटलं तर आपल्याला ते शक्य नाही. जरा 2 वर्ष काय पहिल्या 6 महिन्यातच आपली कॅपॅसिटी संपली लावू. माझं थोडस कार्यक्रम चालू होते आणि हिमालयाची यात्रा करायचा विचार होता कारण आमच्या संस्थेचं ठरलं होतं. घरातली 2-3 माणसं निघणार म्हणून थोडेसे पैसे 60-70 हजार रुपये गोळा केले होते. ते नसीब दुसरी बोलली होती. घरी गोळा करून ठेवले आणि तर जायची तयारी कोरोना आला. 6 महिने कसे तरी गेले. एक खरं सांगतो बरं का. एक सर्वे असा आहे. पूर्वी रेशनिंग कार्ड काही लोकांचं असायचं पण त्याला गरज नसायची. रेशनिंग कार्डची गरज नाही म्हणून बऱ्याच लोकांच्याकडे कार्ड होती पण त्यांनी कधी दुकानावर गेले नाही. एखाद्या गरीबाला द्यायचे किंवा काय. पण जसा कोरोना 5 महिने लागला तर रेशनिंगच्या कार्डाशिवाय तांदूळ मिळत नव्हते. ज्याने आयुष्यातले रेशनिंगचे दुकान पाहिलेला ते माणसं लागत होते. 6 महिन्यामध्ये आपल्याला रेशनिंग कार्डावरती लाईन लावा लागते. अशा माणसाने विचार केला आपण यज्ञ करू शकतो का. अनेक साधनं पाहिली. नाना साधनांच्या करता एक तर साधनं अवघड आहे आणि दुसरी गोष्ट अवघड असून सुद्धा प्रमाणे व्यवहाराचं परित्याग पोहोचव याची दार म्हणतात. अनेक प्रकारचे मार्ग आहेत देवाकडे जाण्यासाठी पण त्याचा सोपा मार्ग नाही. सगळं अवघड आहे. अवघड असून सुद्धा गॅरंटी नाही. काल आज माझ्या संबंधातले एक तरुण मुलगा वारला. आज दसक्रिया होती. 40-45 वर्ष वयाचा. मला सांगायचा मुद्दा असा आहे की एखादी गोष्ट आजारपण असं होतं की 8 ते 10 लाख रुपये खर्च. ज्या हॉस्पिटलला नंतर 8 ते 10 लाख रुपये खर्च सांगितलं तरी पण त्या कुटुंबाने तयार केली. म्हणजे आम्ही खर्च करू पण गॅरंटी नाही. काळामध्ये सर्वसामान्य कुटुंबातून 10 लाख रुपये गोळा करणं सोपं आहे का. पण तरी सुद्धा काहीतरी व्यवहार करू. एखादा झोपडा विकू काही करू. एखाद्या कुटुंबाने तयारी केली. गॅरंटी तरी पाहिजे ना. पण गॅरंटी नाही खर्चही मोठा आहे. तसं साधारणच आहे. कष्टही खूप आणि गॅरंटी नाही. कर्मानी धर्माचा विजय झाला. कर्मानी धर्म
भागवतामध्ये हा सगळा विचार आढळतो. उदयतीमान योग न सांख्यम कर्म एवच. योगाचा मार्ग असो, शास्त्राचा मार्ग असो, कुठलाही मार्ग असो, ते सगळे मार्ग अवघड आहेत आणि अवघड असून सुद्धा 100% गॅरंटी नाही. देव हवा आहे, देव पाहिजे, देव व्हायचा आहे, तर या सगळ्या साधन नाही. आणि तो स्वभाव म्हणजे जीवाचा स्वभाव. आपल्याला कुठली गोष्ट अवघड असली ना तर आपण स्वीकारत नाही. अवघड म्हटलं की समाजाला नको. सोपं आहे का बोला? सोपं असेल तर ठीक आहे. आता कीर्तन इथं येत असलं सुद्धा पहा, ज्याला शक्य जवळचा आहे तो येऊ शकतो. पण जरा लांबचा असलं तर अवघड आहे का? मग अवघड असलं गाव एवढं लांब बोलतात नाही. पण सोपं ते समाजाला पाहिजे. एक व्यवहार पहा कसा आहे. ते मुंबई शहरामध्ये पूर्वी पाण्याची व्यवस्था नव्हती, कारण मुंबई शहर हे खाडीला लागून आहे, समुद्राला लागून आहे. आणि समुद्राला लागून असल्यामुळे खारं पाणी भरपूर आहे, परंतु पिण्याच्या पाण्याची व्यवस्था दुर्भिक्ष होतं. ब्रिटिश काळामध्ये काही योजना आली आणि म्हणून धरणं बांधली गेली मुंबईच्या बाहेर आणि तिथलं पाणी इकडे पाईपलाईनने आलं. पण तरी मुंबईमध्ये सगळ्या ठिकाणी काही ठराविक ठिकाणी ते पोहोचलं, पण झोपडपट्टीमध्ये पाणी नव्हतं. मी विक्रोळीला डोंगरावर, त्या लालबत्ती डोंगरात राहतो. झोपडपट्टीमध्ये डोंगर भाग आहे, त्याच्यामुळे पाणी विहिरी वगैरे काही ठिकाणी असायच्या, पण ते काही पाणी पुरत नव्हतं. मग खाली पंख्याला विहिरी असायचं, खालून पाणी वरती घ्यायचं, अवघड होतं. आपलं हे चिंतन काय चाललंय की अवघडातलं सोपं होलं तर लोकांना असं वाटतं अजून सोपं झालं पाहिजे. विठ्ठल आमदार झाल्यानंतर पण अगोदर नगरसेवक होते शांताराम चव्हाण साहेब, आता वारले. अतिशय चांगलं कार्य केलं त्यांनी. त्यांनी संकल्प केला होता की माझ्या झोपडपट्टीत जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत मी दाढी करणार नाही. त्यांनी ते पूर्ण केलं. आणि मग ते अवघड असताना पाणी पाईप लागले आमच्या विभागात आलं. केवढा आनंद! काही उद्घाटन केलं आम्ही, काही भजन केले, काही नाचलो, काय पाणी आलं नाही बघा. अवघ्याचं पहिलं की आनंदाचे आहार. आणखी 5 सेकंद अक्का डोंगर आनंद आहे. साहेबांनी पाणी आलं आनंद, पण साहेबांच्या लक्षात नाही आलं पाणी आलं, पण 35 लोकांनी ऐकलं. 35 कुटुंब, 2-4 चाली, मग 35 लोकांनी एक नळ. त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी पहाटेच काकडा चालू. त्याच्यानंतर पुन्हा मग 35चं 25 आलं, 25चं 15 आलं, 15चं 10 आलं, पुन्हा 5 लोकांनी एक नळ दिला तरी सुद्धा. पण आता मला सांगा 35 लोकांपेक्षा 20 आलं म्हणजे सोपं आहे ना? म्हणजे अजून सोपं झालं पाहिजे. मग 35चं 20, 15, 10, 5, आता घरोघरी सोपं झालं की नाही? पण निरापदा नाही तो व्यापार असे पाहिजे. जोपर्यंत पूर्ण समाधान होत नाही तोपर्यंत धंदा थांबत नाही. घरात आले ना, घराच्या समोर होते तेही अवघड वाटते. मग लोकांनी म्हणजे दारातले नळ घरात घेतले, पण घरात घेतले तरी सुद्धा साठवायला काहीतरी. आता पाणी आलं कुठं वाढवायचं, त्याच्यापेक्षा घरात एक टाकी बसवली. आता प्रेमर लोक आहेत नाही, आपल्याकडे नाही का? मग पुन्हा ती टाकी बसवली आणि अजून सोपं झालं म्हणून तो दारातला नळ घरात आणून घरातला नळ टाकीत सोडल्यावरती बरं पाणी कधी येऊ शकतं? टायमिंग असत तसं. मग कधी कधी रात्री आम्ही पाणी आलं, टाकी भरली का टाकी भरून पाणी आपल्याला उठवायला, उठा जागे वारे. टाकी बांधली तरी सुद्धा आपलं समाधान होत नाही. टाकी भरल्यानंतर सुद्धा मग काय करायचं? मग टाकीत पुन्हा दुसरा किल्ले होता मला आंघोळीचं काय घ्यायचं काय त्याचं दिवाण केलं. आता उरलं काय? पिण्यापुरतं का होईना पण 4 वाटी वेगळी भरावी लागतात. तर टाकीतलं पाणी रोज पिता येत नाही, तर मग त्याला हे ॲक्वागार्ड वगैरे बसावं लागतं. पण ठीक आहे, ॲक्वागार्ड बसवलं
म्हणजे मला सांगायचा मुद्दा आपण अजून सोपं करतोय. लांब होतं ते पुढे धरणामध्ये होतं तिथं आलंय सोपं झालं, पुन्हा घरात आलंय सोपं झालं, टाकीत गेलं सोपं झालं, टाकीत पुन्हा आता पाहुणा आला का अजून सुद्धा पाहुणा आला की पुन्हा हांड्यातून घ्यावं लागतं, कुठून तरी घ्यावं लागतं, पुन्हा द्यावं, अजून अवघडच आहे. आता अजून सोपं करा, एक पाईप तयार ठेवायचं बरं का. भांड बिंड काय नाही, पाहुणा आला का डायरेक्ट तोटी तोंडा पाहुणं रस्ते आहेत ना, रस्ते पूर्ण नव्हते एवढे अवघड होतं. फार पण तालुक्याला एक रस्ता असायचा. आम्ही निगड्यावर बिरवडीला बसायला येतो बरं का, बरोबर ना, बिरवडीला करून येते गाडी असते. आता रस्ते गावगाव झाले. आता मुंबईमध्ये रस्ते आहेत ते अपुरे झाले होऊन ब्रिज आता कोणतं ब्रिज नाही. जसं 28-40 माळ्याच्या बिल्डिंग आहेत ना, तसे तेवढ्या माळ्याचे रस्ते बांधले जातील भविष्यात. पहिल्या माळ्यावर तरी पहिल्या माळ्याचे रस्ते जायचे, त्यांनी वरती जा टॅक्स भरा, टोल भरा, तेव्हा दुसऱ्या माळ्यावर या. काळाची गरज आहे. मला सांगायचा मुद्दा की अजून काहीतरी सोपं झालं पाहिजे, म्हणजे अजून काहीतरी निघत असतं. आणि हा जीवाचा स्वभाव आहे. कुठलीही गोष्ट कुठल्याही क्षेत्रात, एक तो उदाहरण देतो मी, कुठल्याही क्षेत्रामध्ये अवघड आहे ना विषय, तो काळांतराने सोपा होतो आणि सोपा झाला की याला असं वाटतं अजून सोपं झालं पाहिजे, अजून सोपं झालं पाहिजे. अशा अर्थाने या ठिकाणी भगवत प्राप्तीची साधनं जी आहेत, पूर्वी ध्यानधारणा होती, योग होते, यज्ञ होते, अजून होतं, तीर्थयात्रा, व्रत, वैकल्य सगळे होते. पण काळाच्या ओघात आपली क्षमता कसं आहे की पूर्वीच्या काळामध्ये कृतयुगामध्ये जे साधनं व्हायची ते आता होऊ शकत नाही, की तेवढं आयुष्य नाही आता. आणि साधारण माप असं आहे, आता आपला देह 3.5 हाताचा आहे. हा द्वापार युगामध्ये 7 हाताचा होता, त्रेता युगामध्ये त्याच्या दुप्पट 14 हाताचा होता, आणि त्याच्या पलीकडे कृतयुगामध्ये 28 हात. म्हणजे आपल्या हाताने 28 हात म्हणजे अख्खा मंडप एकट्याला झोपाय पाहिजे. काळाच्या ओघामध्ये माणसाची शक्ती, माणसाची बुद्धी आणि माणसाची क्षमता ही दिवसेदिवस कमी होत चाललेली आहे. आणि मग शास्त्राचं जे काही माप आहे ना, ते साधू संतांनी सुद्धा क्षमतेनुसार म्हणजे कमी कमी करता करता सोपं केलेलं आहे. आणि वारकरी संप्रदाय असा आहे संतांनी, या संतांनी विचार असा केला की संप्रदायावर येणारा किती जरी सामान्य असला तर त्याला सुद्धा त्याचाही होता. आणि भागवताची निर्मिती याच्यासाठी आहे. भागवतामध्ये जो महात्म्याचा प्रश्न आहे, 9 महात्मे त्याला जनक राजांच्या संवादामध्ये तो विषय आलेला आहे की जो सर्वसाधारण अधिकारी आहे तो त्याला काय हो. आता समजा प्रवास करायचा म्हटलं, काही अधिकारी त्यांचं स्वतः हेलिकॉप्टर आहे. आता सध्या प्रवासाचा अवघड आहे, तो स्वतः ती हेलिकॉप्टर आहे, त्याला काय अवघड आहे, तो काय तुम्हाला लागलं तर जाऊ शकतो. त्याला कोरोना काय काय त्याचं स्वतः हेलिकॉप्टर आहे. आम्हाला रेल्वेचं तिकीट बंद केलं होतं. हो, 2 वर्ष रेल्वेचं तिकीट मिळत नव्हतं. 2 इंजेक्शन घेतली दाखवा. आणि म्हणून तो अधिकारी आहे, जो समर्थ आहे, तो योग करेल, यज्ञ करेल, जप साधना काही करेल त्याच्यासाठी. पण ज्याला काहीच करता येत नाही त्याच्यासाठी काय बोला. यारे यारे लहान बोल सगळ्यांनी या. पण कोण नारी आहेत तर नर आहे, पुरुष आहे का स्त्री पाहू नका, कुठल्या जातीचं पाहू नका, सर्वांनी या आणि घाबरू नका. न लगे विचार, काही चिंता करायची गरज नाही. तुमचा उद्धार करायचा असेल तर ज्याचा जशी अधिकार असेल तसं तर होईना. पण इथं कोणाला बाजूला ठेवले, सगळ्यांनी या. आणि हो, या ठिकाणी तुकोबाराय ज्या पात्राशी बोलतात ना, ते पात्र त्याला भगवंत हवाय.
भगवंताच्या विषयी थोडी इच्छा आहे त्याला, मला देव व्हायचंय किंवा देव हवाय मला. पण त्याची अडचण असे की महाराज ही साधनं पाहिली तर मला घाम फुटतोय. काय हे मला शक्य नाही, मला येते जमणार नाही, मला योग जमणार नाही, मला व्रत वैकल्य जमणार नाही, मला तपश्चर्या जमणार नाही, मला तीर्थयात्रा जमणार नाही, बऱ्याच गोष्टी. म्हणजे तुझी अशा अडचण आहे ना, ठाम घाबरू नको. तरी हा सुखू स्वामीकाल, गुरुभक्ती, पितृवचन, सेवापती, हीच विष्णूची महापूजा. इथं सुद्धा सोपंच काय असे काही अभंग आहे. नाम संकीर्तन साधन पे सोपे, की ज्या अभंगामध्ये असं सामान्य अधिकारी हे अभंग त्यांच्यासाठी विठाला गृहपदामध्ये तुझं व्हावा ऐकला, देव हवा आहे का किंवा तुला देव व्हायचा आहे का, असा कोणी प्रकारचा अर्थ निघतो. व्हावा म्हणजे तुला व्हायचा आहे का, कारण देव पहावया गेलो तेथे देव आणि म्हणून दोन्ही प्रकाराने अर्थ घ्या. सोपं सांगतो, घाबरू नको. काय तुला ते बाकीचं अवघड काय सांगत, तुला सोपं सांगतो तू. तरी हा सुलभ उपाय. आता सोप्या प्रकाराचे म्हणजे काही गोष्टी एका अभंगामध्ये सगळ्या गोष्टी सांगता येत नाही. म्हणून एक अभंग झाला की उरलेलं दुसऱ्या अभंगामध्ये अशी त्याची रचना असते. आणि मोठ्या अभंगामध्ये देवाच्या प्राप्तीचं सोपं साधन काय असू शकतं ते 5-6 गोष्टी या अभंगात आलेल्या आहेत. त्याचे पहिल्या चरणामध्ये भावे गावे गीत किती वाजले सांगा? 8:30. आता कारण काय आपली गाडी आता म्हणजे मेन रोडला आलेली आहे. आता किती मिनिटात म्हटलं तरी आपल्याला आपल्या हातात आहे. आता अभंग मोठा आहे की तेवढा विचार आपल्याला तेवढा वेळ देता येणार नाही. असं आपल्या भूमिकेवरती आपण आलो की बाबा रे अवघड असताना परमार्थ सगळ्यांना शक्य नाही. त्याचे अधिकारी असताना तो करू शकतात. ज्यांचा अधिकार आहे त्यांनी तो करावा, त्यांना मनाई नाही. परंतु ज्यांना काही अवघड जमत नाही त्यांच्यासाठी हा अभंग असे मी सांगितलं की ज्यांना देव मान्य नाही त्यांचा विचार नाही, ज्यांना देवाची गरज नाही त्यांचा विचार नाही, जे साधन संपन्न आहेत त्यांच्यासाठी अभंग नाही. आजचा अभंग सर्वसामान्य लोकांसाठी. मग पहिली गोष्ट अभंगात आलेली भावे गावे गीत. गीत म्हणजे गाणं. गाणं हे भगवंताच्या प्राप्तीचं साधन आहे. असं म्हणतो कोण म्हणतो देवाच्या प्राप्तीसाठी गाणं? वेद सांगतो चहुवेदी दानव
ते चहुवेदी दान साई शास्त्रीकार 18 पुराण हरिश्री गाती विठ्ठल आपल्या परमार्थाला प्रमाण वेदशास्त्र आहे. तर वेदशास्त्र सांगतात की तुम्ही गात जा. आणि वेदाला गाते म्हटले, गाते स्तुत्य आणि पराले चतुर्विरोधी दुष्यते. तर त्याच्यामध्ये वर्णन करतात ते गाते म्हणजे वेद गाते. आणि आपण आरतीमध्ये रोज म्हणतो सामगायन करी. साम म्हणजे साम नावाचा वेद हा गाण्याचाच विषय त्याच्यात आहे. गात जागा गात जागा पहिलाच दिवस आहे की माझी या भागात पहिली सेवा आहे. तसं म्हणून नाही इकडं आलं बऱ्याच ठिकाणी, पण या मंदिरात पहिल्यांदाच आहे. त्याच्यामुळे तेवढा जवळचा संबंध परिचय आहे. तर बरेच सोयरे निघाले, बरेच म्हणजे परिचयाचे निघाले. पण आता माझी पद्धत आहे एखादं प्रमाण मी म्हणायला लावतो. पण हरी जरा म्हणू लागा जसं जमेल तसं. हरी नाम गावो नाम द्यावो, नाम गावो नाम द्यावो. वारकरी संप्रदाय किती सोपं केलं पहा. बाकीची साधन जाऊ द्या बोलला, पण गाणं हे साधन आहे. जसं गाणं साधन आहे तसं नाचू कीर्तनात रंगी, संप्रदायामध्ये ही गोष्ट आणलं नाही. हे साधने पावले भगवंताच्या प्राप्तीची साधन आहे. गाणं नाचणं ह्या इत्यादी बऱ्याच गोष्टी आहेत. आज आपल्याला वेळ सांगतो नाचणं आता अगदी
प्रमाण देतो बरं का तुमच्या लक्षात घ्या पहिलं म्हणून मला बरं का हरी नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी सांगायचा मुद्दा की नाचणं हे भगवंताच्या प्राप्तीचं साधन आहे अजून काय लावणे मृदंग मृदंग हे श्रुती म्हणजे विणा आणि टाळ घुळघुळा वाजती टाळ टाळाची पुळी या वृंदावन की कुंज गली में लिया बजा के ढोल लिया बजा के ढोल माई मैंने गोविंद लियो माई मैंने गोविंद लियो माई मैंने कोई के मंगा कोई के सस्ता कोई के भारी कोई के हलका आणि शेवटी सांगतात की मी फक्त ढोल वाजवतो ढोल वृंदावन की कुंज गली में या बजा के ढोल ते ढोल वाजवतो तुझे भेटो वारकरी संतांच्या मालिकेमध्ये लाखोवा डोंबाऱ्याचा ढोल पिटी आणि हो साधनांची उणीव नाही साधन होतो नाही काही अवघड आहे नका ना उघड पण मला जमणार नाही ही भाषा हा सिद्धांत टिकत नाही गाणं सुद्धा गाणं हे भगवंताच्या प्राप्तीचं साधन आहे मात्र आता कसं आहे गाण्याने जे भेटतो तो कुठल्या गाण्याने आता अलीकडच्या काळात मी पूर्वी लहानपणापासून मी गात आलेलो क्लासिक नाही पण ऐकून त्याला लोकसंगीत म्हणतो अशा बऱ्याच गोष्टी तसं म्हणजे याच्यात बऱ्याच याच्यात तसं स्वतः गाणी लिहिणं आमच्याकडे कोकणातली कला आहे झाकडी त्याच्यात भाऊ असल्यामुळे व्यवहार पहा आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक क्षेत्रात गाणं आहे का नाही गाणं जन्माला आला एखादा जन्माला आला की लगेच गाणं बरं का तिथं जर जाणकार माणसं असतील ना त्यावेळी एखाद्या आजीबाईला तिला नाही दिलं आनंदाने काहीतरी टाळ्या वाटून तरी ते हिताबाई करते की नाही मग ती टाळ्या का वाटते हा ताल आहे आणि ते म्हणते ते स्वर आहे ताल आणि स्वर आला की गाणं झालं सागे गवळा नीला गवळा सागे गवळा लोक कर्म काढण्याचा विषय आहे तो त्याला गर्भाधान संस्कार वगैरे म्हणतात पण निदान सर्वसामान्य एखादं बाळ जन्माला आलं की आनंद होतो त्या आनंदामध्ये सुद्धा गाली जाती हा प्रसंग गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला हा म्हणजे जन्माच्या बरोबरचा प्रसंग आहे आता कोकणातली मंडळी असतील साधारण कोकणातली पद्धत सांगतो तुमच्याकडे कशी कोण झाली आमच्याकडे 5वीला भजने निश्चित असतात एखादं बाळ जन्माला आलं तर 5वीच्या दिवशी तो पाटा पुजून त्या दिवशी भजन करणार आणि 5वीला किंवा 6वीला म्हणजे रात्रभर ते दिवा नाही का सटवीची रात्र वगैरे बोल म्हणजे आपल्या जन्माच्या दिवशी पण भजन म्हणजे गाणं आलं
5वीला आलं पाच तर त्या आता काय झालं पहिल्या दिवशी जन्मले विठाला विठा ते पाठशालाही गाणं आलं. आता त्याच्यानंतर लहानपणामध्ये आता माझ्याकडे वेळ नाही बाजो धुरे कुलभूषण म्हणजे अंगाई बरोबर धीरे से आगारे अनियत में दिया आजा रे आजा. आपण अंगाई म्हणतो हिंदीमध्ये लोरी म्हणतात लोरी विठाला मग आपलं बालपण त्या संगीताबरोबर गेलं त्याच्यानंतर आता कोणती आहे आता खेळताना म्हटलं की अनेक प्रकारचे खेळ त्याच्यात गाणं आलं आता त्याच्यानंतर पुढचं लग्न म्हटलं की लग्नात गाण्याला काही तोटा आहे का? आमच्या कोकणामध्ये एक म्हण आहे ते प्राण्यामध्ये रेडा किंवा हेला म्हणतात तो भाद्रपद पहिल्यामध्ये मजबूत असतो म्हणून तो भाद्रपद मजबूत म्हणजे आमच्याकडे कोकणी भाषेत भाद्र्यातला रेडा शिमग्यातला खेळ्या शिमग्यातला खेळ्या बरं का तो हा. आणि लग्नात ती करवली मान तुटली तरी माघार घेणार नाही विठाला लग्नामध्ये तो संगीत आहे इकडे ह्याच्यात कोकणातले कोण आहेत का मुंबई शहरात पुढं पुढं हा. गाड्या आल्या भाणात वचन पडल्या गाड्या त्याला जो काढीला विडा जो ठेवीला आधी देवलावीला कोकणातली एक कोण नाही विठाला विठाला सांगायचा मुद्दा लग्न समारंभ म्हटलं तरी संगीत गाणं आलं आपलं शेतीचं काम त्याला भलोरी म्हणतात तुझी भलर गणिता गाणिता तुझ गायन तुझ गायन ये रे बा विठ्ठला तू आजचं कीर्तन नमुनेवाली बरं का सॅम्पल फक्त बघायचं विठाला विठाला तुम्हाला किती घ्यायचं अर्धा किलो 1 किलो ते उद्यापासून खरेदी आज फक्त सॅम्पल फक्त चाकून बघायचं पुढे चालायचं विठाला विठाला मला सांगायचा मुद्दा दळण असो कांडण असो शेती काम असो प्रत्येक कार्यामध्ये गाणं आलेलं आहे आनंदाच्या क्षणी असतात नवल नाही परंतु दुःखाच्या प्रसंगामध्ये सुद्धा एखादी व्यक्ती गेल्यानंतर वारकरी संप्रदायाची सोय त्याची गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर अगदी म्हणजे जीवनाचा शेवट अंतिम यात्रा म्हणून त्याही ठिकाणी समजा नसेल बदलेला तरी सुद्धा बदली नसले तरी एक आपण सगळ्यांच्या पाठ आहे त्यामध्ये बेवडा जरी गेला तरी आम्ही गातो तुझ्या तर सांगायचा मुद्दा की आपल्या जीवनामध्ये व्यवहारामध्ये सगळ्या ठिकाणी संगीत ठेवलेलं आहे आणि संगीत म्हटलं की संगीताचं एक अंग आहे गाणं आणि त्या अभंगातला एक विषय की तुला देव हवायला मग गीत गा मग आता ते गीत कोणतं आणि कसं या विषयात राहिलंय पण आपली वेळ संपत आलेली आहे त्याच्यामुळे आता काम करू आपण पहिल्यांदा भजन उरकून घेऊ
तुला पण वाजवायचंय तबला वाजवतो का? भावे गावे गीत शुद्ध करोली हा चित्त तुझा भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव ठरव गाणं हे भगवंताच्या प्राप्तीचं साधन होऊ शकतं, मात्र त्या गाण्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. सुरुवात केली भावे आणि शेवट केले शुद्ध करून या चित्ताची शुद्धता आणि भाव म्हणजे प्रेम, या दोन गोष्टी आता आपल्याकडे वेळ नाही परंतु प्रकट पाहू आणि आपण तो घेऊ परमार्थामध्ये भाव असेल ना तर भावाने काही द्या तुम्ही देवाच्या प्राप्तीसाठी किंवा देवाला प्रसन्न करण्यासाठी. तुमची श्रद्धा असेल, गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये एक श्लोक आलेला आहे, पत्रम पुष्पम फलम तो योग्यो भक्त्या प्रयच्छति तदा भक्ती पौरुत भस्तान विप्रयतापणा सुंदर चिंतन आहे, मोठा विषय त्याला मिळाला आहे. मग निसीम भाव उल्हासे माऊली म्हणतात, मग निसीम भाव उल्हासे. अगोदर भगवंताच्या स्वरूपाची माहिती दिली, कारण अगोदरचं जे वर्णन आहे ना त्याच्यामध्ये भगवंत कसा आहे, त्याचा अधिकार काय, त्याची या बोललेल्या विडू बोली हे सगळं सांगितलं. त्या भगवंताला पहिले जाणं आपण, आणि तो सर्वात्मक परमात्मा सगळ्यांचा मायबाप आहे असं जाणून काय तो आपला आहे असं जाणून मग निसीम भाव उल्हासे. मग आरपाय वयाचे निसे फळ एक आवडे तैसे भरत्याचे हो. देवाला कुठल्याही जातीचं फळ चालतं बरं का, नाहीतरी आपण फळ देतो ना. आता माझ्या वेळ नाही, परत माझी पैकी झाली बरं का. हे जोपर्यंत गुरुवारची पूजा आहे ना तर ते गुरुवारची पूजा ज्यांच्या घरी असेल ना त्या घरातल्या पुरुषांनी कधीच चुकून उपास धरू नका, कारण गुरुवारची फळं 2 दिवसांनी बुवाला खावी लागतात आणि त्याच्यात एकही खाण्यासारखं नसतं. मी कधी कधी विचारतो घरच्यांना, आणली कुठून, पैसे देऊन आणली का चोरून आणली? कारण देवाला आलेली फळाची क्वालिटी कधी चालली नसते बरं का. अख्ख्या बाजारात फिरतील आणि कुठं सणायला आलेली किंवा अंगी म्हणजे टाकावं असतील ना जी का तोंडात घातल्या म्हणजे आजार पण आलं पाहिजे अशी फळं देवाला घेऊन येतात. माऊली म्हणतात की ठीक आहे ते कसं का असेल ना, बघतो माझ्या इकडे दावी आणि मी दोन्ही हात ओढवी तेथून फिरीत असेल आदरेशी. एक कोकणातला अनुभव सांगतो तुम्हाला. गौरीची पूजा घाटावरती आहे, संक्रांतीला महिलांचं ते सुवासिनी पूजन असतं, घाटावरती संक्रांतीला असतं ते काय त्याला म्हणतात काहीतरी हळदी कुंकू आणि ते मडके काय सुगड बरं ती पूजा आपल्या कोकणामध्ये गौरीची पूजा म्हणजे गौरीचा ओसा म्हणतात त्याला. आता काय आता मार्केटिंग त्याची सोय आहे म्हणून त्याच्यामुळे फळं कधी मिळतात, 12 महिने कधी लागते तर फळ. एक काळ असा होता की कोकणामध्ये आमचा बाजारच 4 महिन्यामध्ये असायचा. पाऊस पडायच्या अगोदर बाजार आणला का त्याच्यानंतर बाजाराला जायचं गणपतीला 2-3 महिन्यानंतर, कारण ते ओढ्याला पाणी सगळं त्याच्यात दळा गेला, पाय सरकला पिठा सहित गोवा खाली ते आवड काम होतं. आणि त्याच्यामुळे त्या काळात काही फुलं मिळत किंवा फळं मिळायची नाही. मग आता त्या काळात गौरीच्या पूजेला ते पूजा साहित्याला त्याच्यात फळं कसली, मग ते आमच्याकडे कुठंतरी एखादं आवळ्याचं झाड असलं की त्याला आवडलं की अख्ख्या गावात 4-5 असलं की अख्ख्या गावात वाटून घ्यायचे बरं का, तुला गावा घे तुला गावा घे. कुठंतरी चिंचेला थोडीशी नारांना आलेली असायची मग चिंचा आणायच्या. काकडी एखादी आली तर ती काय कोकणात पाऊस असल्यामुळे काकडी पण उशिरा येते. मग आता काय करता, मग एक फळ मात्र हमखास कुठलं, आईन फळ. आता आईनाचं झाड इकडे कोकणातल्या लोकांना कळेल, आईन नावाचं झाड आहे ते, आणि त्याला फळ येतात. त्याचं फळ बकरी खात नाही, कुत्री खात नाही, गाय म्हैस जनावर पण खात नाही, कोणच खात नाही, पण देवाला चालतं. भगवंत सांगतात वर्णन करतात, फळे कावळे तसे भक्त्याचे हे फळ जाऊ द्या. एखादं फूल तरी दिले ना, माऊली म्हणतात ते लेखे तरी मी तुरुंगावी. एखादं फूल दिलं तिला फुगाचा सुगंध घ्यावा, आस्वाद घ्यावा, सुगंध घ्यावा. वास्तविक ते मी सुगंध घ्यावा, पण मी सुगंध न घेता मुखीची झाली असो काहीशी फुले पाण्याचे काय आवड भलते झाले. पान तर कुठल्याही जाती असलं ते भलतेच ना सुकले, साधू सुकले भलतेच. म्हणजे ते कोवळं असं असेल, कुठल्याही झाडाचं पान चालेल, ते कोवळं नुसार तरी चालेल, सुकलेलं असलं तरी चालेल,
परी सर्व भावे भरले देखील आणि मी भुकोला आरोग्य लागे. जसा एखादा भुकेलेला मनुष्य, जसा एखादा म्हणजे लय भूक लागली त्याला अन्न मिळालं की जसं खातो ना, तसं मी अतिशय भुकेलेला असं समजतात. आता ते द्रौपदीचं भाजीपान शबरीची बोर सगळ्यात पाहून घ्या. आपल्याला वेळ कुठं आहे? प्रेमाचा भुके दोन गोष्टी सांगतो आता तुम्ही वेळ सोडली लागली. पहिल्यांदा गाण्यामध्ये प्रेम पाहिजे. प्रेमाविन भजन अर्थाविन मोती नाटाविन मोती वाचन काय प्रेम महत्वाचं. प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान. आणि मग भाव म्हणजे प्रेम. आपल्या गाण्यामध्ये प्रेम असलं पाहिजे. भगवंतासाठी जे गाणं आहे ते प्रेमाने असावं. आणि दुसरी गोष्ट शुद्ध करून या चित्ताची शुद्धता हा परमार्थ आहे. करून या शुद्ध बोल नारायण स्वरावा तरी तरी सिंधू. थोडक्यामध्ये चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती बरी साबण नाही. चित्ताची शुद्धता नाही निर्मळ जीवन काय करील साबण. पण चित्ताची शुद्धता. आता एक शंका व्यवहारी गाण्याला ताल सुर असावा लागतो. गाता येईला तेरेची गावे नामदेव महाराजांप्रमाणे ज्याला गाता येतं त्यांनीच गायचं बरं का. आता आले अडचण नामदेव महाराजांनी लगेच सांगितलं बाबा ज्याला ताल सुर आहे त्याने गायचं पुढं. गाता येईल त्याने पुढे गावे. आता हे पुढे शब्द नाही घातला. ज्याला ताल सुर नाही त्याने काय करायचं हरी हरी म्हणावे. आपल्याकडे पद्धत होती बैठकीचं भजन असलं ना ज्यांना गाता येतं वाजवती मंडळी भजनात असायची. बाकीचे सगळे गावातले आता कोण जात नाही ज्याला. पण पूर्वी सगळी गावातली माणसं असायची. अशी बाजूवर बसायचे आणि एखादं चांगलं गायलं ना बोला बोला तसं ज्याला गाता येतंय त्यांनी कोरस करायचं हेरा हरी हरी म्हणावे. पण गंमत अशी आहे की जरी ताल सुर नसला तरी सुद्धा प्रमाण आलंय. नाही तरी तुझं मधुर उत्तरे भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण विठ्ठला विठ्ठला. तुकोबाने सांगतात की बाबा रे देवाला ताल आणि स्वर याशी घेणं घेणं नाही. दगडाचे टाळ गोडद्याचा नाद नाही का किती का गोविंद. आणि म्हणून त्या गोपाळांचं भजन रानात गेल्यानंतर दगडाचे टाळ असायचे. तुकोबाऱ्यांचं भजन दगडाचे टाळ. आणि म्हणून साधनेच्या ठिकाणी ठीक आहे पण पहिल्यांदा भाव धरी तया तारील पाषाण. आणि म्हणून बरीच प्रमाणे भावधाराने देव आपला सकाराय बरेच सांगायचं. भावे विन भक्ती भक्ती विन मुक्ती बळे विन शक्ती बोलू नये. आपल्या मुद्द्यावरती आपण आलेलं आहे. पहिल्यांदा या अभंगामध्ये बरेच विषय आले. फक्त एका विषयाला आपण स्पर्श केलंय. भावे गावे गेलं शुद्ध करून या चित्त शुद्ध करा आणि देवाचं नामस्मरण. गाणं म्हणजे काही काव्य असा वर्षातला भाग नाही. आपल्या मनाला येईल तसं म्हटलं तर झालं. फक्त प्रेमाने असलं तर ते देवाला ग्राह्य. पुराणामध्ये बऱ्याचशा कथा आहेत. त्या मानिती ते मंत्र हमामा हुंबरी सिंतोड देवरी स्टारतेने गोपाळ जे असायचे ते हुंबरी घालायचे. ते असे हुंबरी म्हणजे कोणता प्रकार आहे ते आता अलीकडे थोडंसं चिंतन सापडत नाही. पण मी असं ऐकून आहे की ते हुंबरी एक शब्द प्रकारचा आवाज मुखातून काढायचा असतो. आणि तो आवाज काढताना दोघांनी समोरासमोर अशी तोंड करायची. याची थुकी त्याच्या अंगावर उडते त्याची थुकी याच्या अंगावर उडते असं वर्णन ऐकलेलं आहे. आणि मग तो शब्द आहे ना त्या शब्दाला अर्थ काहीच नाही. आता मला असं म्हणायचं शिंदेची बोंब काय अर्थ शब्दाला त्या काय अर्थ कोण झाली नुसतं आपण उलटा हात करायचा बोंब आहे दुसरं काय. पण गंमत अशी आहे की त्या शब्दाचा अर्थ कळत नसला तर त्याच्यातला अर्थ काय ज्याच्यासाठी त्याला कळतो. आणि मग या अर्थाने योग या दुर्लभ संपला विषय.
योग्याला दुर्लभ असणारा जपी जपी अगदी ज्यांचा वेद मुखोदत आहे त्यांच्या मंत्राला न मानणारा पण असा असणारा परमात्मा भाव बळ्याकडे ये रहिनाकडे भावाचं बळ आहे निश्चयाचे बळ तसं भावाचे बळ या ठिकाणी आणि मग भावे गावे गीत शुद्ध करू लिया चित्र ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली दादा माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली आपण तो मोठा आहे आपली वेळ संपलेली आहे कायद्याचं बंधन असल्यामुळे म्हणजे जमावबंदी आहे लॉकडाऊन आहे अनेक प्रकारची बंधन आहेत पण अजून आता वेळ किती तुमच्या चालीपुरत आहे का बघा याचं सूचना आहेत समजा फक्त अर्थ सांगतो अनेकांची कहाणी गुणदोष म्हणा आणि कुणाचे गुणही वर्णन करू नका कुणाचे दोषही वर्णन करू नका देवप्राप्तीचं साधन आहे मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा देवप्राप्तीचं साधन आहे वेची जे वचन जेणे आहे समाधान देवप्राप्तीचं साधन आहे आणि शेवटचं चरणार्थ काय म्हणजे फार थोडा तरी उपकार नका देव दूध दयावती सार टाका देव कर तरी करा गेला तरी हे हो नका देवान फुकाचे जीवन तरी पाहा थोडा तरी परोपकार करा हे सगळे अभंगातली प्रभाव आहे देवाच्या प्राप्तीची साधन आहे याच्यात जे जमेल ते करा तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव आता आहे का तुमच्या पुरता वेळ नाही विठ्ठल जय जय विठ्ठल